कर कर ट्राय कर। इस रूट की सभी लाइनें व्यस्त हैं। चल काका थांबा ना, मला ना एक फोन करायचा आहे। अगं इथं नको, पालघरला जाऊन तर। अहो पण काका नाही, एंगेज आहे फोन, काहीतरी गडबड नक्कीच आहे। आणि कपाट ताब्यात येण्याआधीच सही का दिली चंदनाने? आपल्याला चंदनाला गाठायलाच हवं। सीधे काम कर, तू या नंबरवरनं लोकेशन ट्रेस कर। मला काय वाटतं दिनारचाच यात काय ते डाव आहे। काय करून चंदना सापडायला हवी, आपल्याला तिला सावध करायला हवं। आणि तो दिनार त्याच्यावर लक्ष ठेवायला हवं, कदाचित त्या एनओसीचा गैरवापर करेल तो। पण मग मॅडम आता मी चंदनाकडे जाऊ की दिनारकडे? म्हणजे तो टेम्पोवालाही दिनारला सामील असू शकतो। सो मला असं वाटतं की तुमची गरज तिथे जास्त आहे। अस्मिता तू एक काम कर, वकिलांचा आणि दिनारचा ॲड्रेस मला पाठव आणि दिनारचा फोटो पाठव, मी तिथेच जातो। थँक्स अभि। आभार प्रदर्शन नंतर करूया, ओके? हरी आप, हरी आप। चला नमस्कार दिनार सर, तुम्हीच ना? मला अस्मिता मॅडमनी पाठवलं। चंदनाला तुम्ही ते कपाट मिळून देताय ना? ॲक्च्युली चंदनाने तुमच्यावरची केस क्लोज करायला सांगितलं। ओके थँक्स, मी जरा घाईत आहे आत्ता। नाही सर, ॲक्च्युली काय ती केस क्लोज करायची असेल तर त्या एनओसीची कॉपी आम्हाला लागेल आमच्या रेकॉर्डसाठी। तुम्ही दाखवा, मी फोटो काढतो, दॅट्स इट। हे काय करताय तुम्ही? सांगतो। चंदनाचं वकीलपत्र असंच फाडलं होतंस ना तू? झाली त्याची टीका। आता गपचूप घरी जायचं, कपाट मिळालं की दुसरी कॉपी तुला मिळेल। पण चंदनाला काही झालं तर तुला मी भंगारात विकेन, कळलं? शेवटला 0 नंबर होता हा, आणि टेम्पोच्या मागे फिर मिलेंगे असं लिहिलं होतं। हो शिरराव। हां काय झालं? काय नु या मग। दादा मला एक गोष्ट सांगा, हा टेम्पो तुमचा आहे का? वय मला सांगा, एवढ्यात त्या उस्मान भाईंकडून तुम्ही कुठलं सामान शिफ्ट केलं होतं? उस्मान भाई म्हणजे ते भंगाराचा धंदा करतात ते। आता ते रोजचंच काम आहे आपलं। मग त्याच्यामध्ये कपाट होतं असं जुनं पुराणं दिसणार? आता ते कसं सांगणार असेल? कुठे कुणाकडे दिलं ते सामान? ते प्रॉपर्टीवाला रामसिंग आहे ना, व त्याच्याकडे नेतोय। रामसिंगचा पत्ता आहे तुमच्याकडे? वय एक मिनिट। ये बघ,
हे कार्ड मी माझ्यासोबत ठेवू? वैदिक थँक्यू. चला पटकन.